40 वर्ष किशोराला पैसे माणूस माझा माझे शब्द नाही आहेत, पण आपण ही विषय इतका नाजूक झालेला संवेदनशील विषय आहे. माझी सरकारला विनंती राहील की पक्षाच्या पलीकडे सगळे विषय, राजकारणाच्या पलीकडे विषय, आपण कोल्हापूरकर सगळे एकत्र येऊ आणि सगळे केशवराव भोसलेच्या पासून शाहू कसबा मैदानाच्या पासून आणि सगळ्या जुन्या वास्तू कसं त्याचं संवर्धन, म्हणजे ह्याचं तर संवर्धन जतन होणार नाही, पुनर्बांधणी करायलाच लागेल, पण बाकीच्या सुद्धा वास्तूंचं कसं संवर्धन जतन करता येईल आणि कसे आपल्याला प्रोटोकॉल्स लावता येतील त्याच्याकडे सगळे लक्ष. 9 वाजता आग लागली, विझवायला 12 साधारण वाजले, अजूनही आग काही ठिकाणी धुमसते. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागते आणि यंत्रणेकडे अग्निशमन दल नाही आहेत किंवा अग्निशमन दल आहेत पण तोकडी यंत्रणा आहे, त्याचा कुठेतरी याचा फटका बसला असं वाटतंय का? कारण केवळ 21च कर्मचारी कायम असणारे. म्हणून मी जो एक शब्द वापरला की प्रोटोकॉल्स. आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली. आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत, काय जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहित नाही पण अग्निशमन ज्या पद्धतीने यायला तेवढे आले नाहीत, तुमचं म्हणणं आहे. माणसं तेवढं कामगार सुद्धा उपलब्ध नव्हते. तर हे सगळे जरा हा शब्दच परफेक्ट आहे, हा प्रोटोकॉल्स, याचा आपण केव्हा चिंतन करणार आहे. आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या, कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे संरक्षणचे प्रोटोकॉल्स ठरावं लागतील. आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडते आणि ते सुद्धा शाहू महाराजांच्या नगरीत घडते. खरंच म्हणजे एकदम वेदनादे ही बाब असं म्हणतो की कला क्षेत्रात काळा दिवस देखील तुम्ही संबोधलं, तर शासनात हलगर्जीपणा मी काल बोललो की कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने कलेचा आणि क्रीडा क्षेत्राचा हा काळा दिवस आहे. आणि म्हणून मी काय नाही जास्त बोलण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे छत्रपती शाहू महाराज आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र बसावं. कोल्हापूरला एक वेगळी दिशा देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागणार आहे. हा इतका मोठा झटका, इतका मोठा धक्का आपल्याला सर्वांसाठी येतो आणि म्हणून याची खबरदारी याच्या पुढे सगळ्यांनी घ्यावी लागेल. आग या ठिकाणी लागलेली आहे, त्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र हा घातपात असू शकतो का अशी अनेक जण सर्वसामान्य नागरिक देखील प्रश्न विचारतो. मी असं म्हणणार नाही घातपात असू शकतो, पण तुम्ही बघितलं असेल तर त्या बरोबर या खासबाग मैदानाचं जे स्टेज आहे त्याच्या बरोबर मागं सगळे एअर कंडिशन्स लावले होते. तिथे अनेक पाईपा इकडनं तिकडनं सगळीकडनं फिरत होत्या. म्हणजे हे काही प्रोटोकॉल्स नाहीत ना, त्याचा अभ्यासच कोणी केला नाही. आणि म्हणजे मी बोलणार नाही, अनेक गोष्टी मी वेळ प्रसंगी बोलून आज ती वेळ कोणाला तरी हे काम देईल आणि काहीतरी होईल, त्याच्यावर कशा प्रकारे कोल्हापूरकरांचा विशेष करून तुमचं लक्ष असणार आहे. म्हणून मी साध्या एका शब्दात मी सांगितली, ही जबाबदारी माझ्यावर सोपवा. ज्याप्रमाणे मी प्रामाणिकपणाने रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन काम करतो, त्यामध्ये राजकारण आजपर्यंत मी आणून दिलेले नाही. म्हणून शाहू महाराजांची ही वास्तू परत एकदा पुनर्बांधणी व्हायला पाहिजे. आपण त्याच्या भावना तर आपण आणू शकत नाही, पण ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. आणि म्हणून मी एका शब्दात सांगितलं, जर ही माझ्याकडे जबाबदारी जर दिली तर प्रामाणिकपणाने राजकारण न आणता मध्ये सुद्धा मी स्वीकारायला माझी पूर्ण तयारी आहे. जे आता आपल्याकडे आहेत शाहू महाराजांच्या वास्तू, त्याचं संवर्धन जतन आपण केलं आहेत का, हा मोठा प्रश्न आपल्याला. संवर्धन जतन सुद्धा आपण करत नाही, त्याचबरोबर त्याचं संरक्षण सुद्धा आपण केलंय का, संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स लावलेले. आज इथं संरक्षणाचे प्रोटोकॉल्स लावले असते तर ही परिस्थिती सुद्धा निर्माण झाली नसते. मी सुद्धा खासदार असताना आणि खासदार नसताना सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्याकडं उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पत्र सुद्धा दिलेले की हे 150 वर्ष राशी शाहू महाराजांची जयंतीचं वर्ष आहे आणि म्हणून या सगळ्या शाहू महाराजांच्या जुन्या वास्तूंचं आपण संवर्धन जतन करायला पाहिजे. आणि हे संवर्धन जतन करत असताना सुद्धा आपल्याला संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स आपण लावलेत, किंबहुना प्रोटोकॉल्स लावा अशी माझी सरकारला सूचना आहे. छत्रपती शाहू महाराजांची 150वी जयंतीचं वर्ष आणि आजच संगीत सूर्य केशवराव भोसलेंची जयंती. अशा ह्या वर्षात ही घटना घडते, ही अत्यंत दुःखद घटना. छत्रपती शाहू महाराजांची
जी कलानगरी आणि क्रीडा नगरी हे कोल्हापूरमध्ये जी ओळख आहे आणि कलानगरीचं आणि क्रीडा नगरीचं प्रतीक म्हणजे हे आपले शाहू खासबाग मैदान आणि केशवराव गोष्टी नाट्यगृह हे होतं. आज ह्या भीषण आगीमुळं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान आपण कदापि हे भरून काढू शकणार नाही. सरकारने तर याचं पुनर्बांधणी करावंच. पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली, ज्या राजाची छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनेक वास्तू उभा राहिलेल्या आणि त्यातली प्रामुख्याने ही वास्तू शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह आज आपल्याला इतकं मोठं नुकसान झालेलं दिसून येते. आणि हे भरून काढण्याची सरकारची जर जबाबदारी, पण त्याचबरोबर ही आमची सुद्धा जबाबदारी आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की आपण एक समिती स्थापन करा, जिथं सरकारचे लोक असतील आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा घ्या. मी तर उलट मी म्हणेन, माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं हेरिटेजमध्ये, माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली, पैशाची तर लांबचीच विषय, हा पैशाची विषय आपण तुलना सुद्धा करू शकत नाही, पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली तर खऱ्या अर्थाने जुनी वास्तू तर आपण त्याच्यामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत